नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या तपासाबद्दल इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांची पोलिसांना नोटीस। राज्य शासनाच्या परवानगीनंतर कोरटकर विरोधात दोषारोपपत्र दाखल करणार। जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढेंची माहिती। कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठीचे 8ही अर्ज वैध। बिनविरोध निवडीच्या घोषणेची औपचारिकता बाकी। शिरोळ तालुक्यातील महायुतीमधील नेत्यांमधील वादाची पातळी घसरली। आरोप प्रत्यारोप कुटुंबियांपर्यंत पोहोचले। पट्टण कोडोलीतील राजर्षी शाहू बेघर वसाहतीमधील जलकुंभातून अखेर पाणीपुरवठा सुरू। एस न्यूजच्या बातमीची दखल। आणि डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांच्यासह त्यांच्या स्नुषा पूजा ऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीनंतर पक्षीय बलाबलानुसार महायुती स्वीकृत नगरसेवक पदाच्या 5 आणि महाविकास आघाडीला 3 जागा मिळाल्यात। त्यानुसार मंगळवारी महाविकास आघाडीकडून माजी नगरसेवक राहुल माने, सुनील मोदी आणि मुश्ताक मलबारी यांचे अर्ज दाखल करण्यात आले। महायुतीकडून माजी नगरसेवक जयंत पाटील, विजय जाधव, सुनील वाडकर, माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर आणि प्रसाद चव्हाण यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते। आज या सर्व अर्जांची छाननी होऊन सर्व अर्ज वैध ठरलेत। येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये या अर्जांवर चर्चा होऊन शिक्कामोर्तब होणार आहे। 8 जागांसाठी 8 अर्ज असल्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीची आता औपचारिकता बाकी आहे। मयूर उद्योग समूहाचे डॉक्टर संजय पाटील आणि भवानी घोरपडे सरकार यांच्यामधील आरोप प्रत्यारोप थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत। डॉक्टर संजय पाटील यांच्या आरोपांना उत्तर देताना भवानी सिंह घोरपडे आक्रमक झालेत। धुळ्यातील मीनाक्षी राजवर्धन कदम बांडे या बहिणीच्या मिळकतीवर मी जगत असेन तर मला काळे फासा, अन्यथा बिनबुडाचे आरोप करणारे मयूर उद्योग समूहाचे डॉक्टर संजय पाटील यांनी कुरुंदवाडात येऊन आपले तोंड काळं करावं असा थेट इशारा श्रीमंत भवानी सिंह घोरपडे दत्तवाडकर सरकार यांनी पत्रकार बैठकीत दिलाय। शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडमधील मयूर उद्योग समूहाचे डॉक्टर संजय पाटील आणि दत्तवाडच्या भवानीसिंह घोरपडे सरकार यांच्यात कलगीतुरा रंगलाय। भवानीसिंह हे धुळ्यातील त्यांची बहीण मीनाक्षी राजवर्धन कदम बांडे यांच्या मालमत्तेवर विसंबून आहेत असा गंभीर आरोप डॉक्टर संजय पाटील यांनी केलाय। यावर घोरपडे यांनी रामचंद्र डांगे यांच्या उपस्थितीत पत्रकार बैठक घेत डॉक्टर संजय पाटील यांना गर्भित इशारा दिलाय। मी बहीण मीनाक्षी राजवर्धन कदम बांडे हिच्या मिळकतीवर कुठल्याही जमिनीवर किंवा मालमत्तेवर उदरनिर्वाह करत नाही। जर तसे आढळल्यास मला काळे फासा। तसंच डॉक्टर संजय पाटील यांचे आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांनी कुरुंदवाडात येऊन आपले तोंड काळं करावं अशा शब्दात घोरपडेंनी डॉक्टर संजय पाटील यांना आव्हान दिले की माझा त्यांच्या कुठल्याही जमिनीवर ताबा नाही किंवा त्यांच्या कुठल्याही जमिनीवर मी जगत नाही। माझ्या आई वडिलांनी जी माझ्यासाठी सोडल्या, माझ्या काकांनी जी जमीन सोडल्या, दत्तवाड संस्थान असेल, त्याचे जे ठाणे आहेत कर्नाटकात गुजरातमध्ये असतील, महाराष्ट्रात असतील, तर त्याच्यावर आमचा गुजारा चालू आहे घामाच्या कष्टाच्या शेतीच्या पैशावर। आणि त्यांनी मला एवढा काय स्वस्त समजू नये की बहिणीच्या जमिनीवर मी कशाला गुजारा करू माझ्या। आणि हे जर माझं खोटं असलं, आपल्याला मी नंबर देतो आमच्या बहिणींचे, आमच्या जावाईंचे, त्यांच्या मुलांचे, त्यांना आपण खुलासा करून विचारावं भवानी सिंह घोरपडे यांनी तुमच्या कुठल्या जमिनीवर ताबा घेतलाय किंवा त्यांच्यावर त्यांचं चारित्र्य चालतंय। आणि हे जर खोटं निघालं त्यांचं वक्तव्य तर त्यांनी लाज नाही असं घोषित करावं, माफी मागावं। आणि माझं जर काही खोटं निघालं तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढं स्वतःचं तोंड काळं करून घेतो।
डॉक्टर संजय पाटील आणि भवानीसिंह घोरपडे यांच्यातील आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत जाऊन कौटुंबिक स्तरावर पोहोचलेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यात हा वाद वेगळ्या वळणावर जात असल्याचं दिसतंय. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी.वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर तरसंदे आणि आकुर्डीचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील यांचा 62वा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा पावड्यातील निवासस्थानी कुटुंबियांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. शिक्षण, आरोग्य, कृषी, सहकार यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर संजय डी. पाटील आणि त्यांच्या स्नुषा डी.वाय. पाटील ग्रुपच्या ॲडवायझर पूजा ऋतुराज पाटील या दोघांचाही एकाच दिवशी वाढदिवस असल्यानं कुटुंबियांकडून वाढदिवस एकत्रितपणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दोघांनाही माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील आणि डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका शांतादेवी डी. पाटील यांनी शुभाशीर्वाद दिले. यावेळी वैजयंती संजय पाटील, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, सत्यजित पाटील बेनाडीकर, अभिजित पाटील बेनाडीकर, अर्जुन आणि आर्यमन पाटील यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी डॉक्टर संजय डी. पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी आणि कदमवाडीतील मेडिकल कॉलेज सभागृहात मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. यामध्ये माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, संचालिका अंजना रेडेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, दौलत देसाई, शिक्षक नेते भरत रसाळे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, सभागृह नेते इंद्रजित बोंद्रे यांच्यासह कोल्हापूर महानगरपालिकेचे काँग्रेसचे सर्व नगरसेवक, काँग्रेसचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. तसंच श्रीराम सोसायटीचे उपसभापती सुभाष गदगडे आणि सर्व आजी माजी संचालक, शिवाजी विद्यापीठाचे अधिकारी, देवस्थान समितीचे अधिकारी, कर्मचारी, डी.वाय. पाटील साखर कारखान्याचे पदाधिकारी, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, डॉक्टर व्ही भोसले, आकुर्डीमधील डी.वाय. पाटील कॅम्पसचे डायरेक्टर अमित विक्रम, CHRO श्रीलेखा साटम, CA अमित गावडे यांच्यासह डी.वाय. पाटील ग्रुपमधील विविध संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, स्टाफ, विविध प्रसारमाध्यमांचे संपादक, अधिकारी, पत्रकार, शिक्षण, सहकार, राजकीय, सामाजिक आणि उद्योगासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर संजय डी. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान अक्षय शेलार यानं डॉक्टर संजय डी. पाटील यांना वाढदिवसानिमित्त सुंदर अशी त्यांचीच चित्ररूपी प्रतिमा भेट दिल्यानं ते भारावून गेले. वाहन हस्तांतरण, HP कमी करणं आणि डुप्लिकेट RC काढणं यासारखी कामं कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 30 ते 45 दिवस प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र क्रांती सेनेनं केलाय. RTO कार्यालयानं कामकाजात पारदर्शकता आणावी आणि वाहनधारकांची अडवणूक तात्काळ थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी आज निवेदनाद्वारे दिलाय. केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे अनेक तरुण वाहन खरेदी विक्री व्यवसायात उतरलेत. मात्र कोल्हापूर RTO कार्यालयात वाहन ट्रान्सफर प्रक्रियेत अनावश्यक विलंब होत असल्यानं तरुण उद्योजक आर्थिक अडचणीत सापडत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजातील दिरंगाई, जाचक अटी आणि ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटींविरोधात महाराष्ट्र क्रांती सेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाहन हस्तांतरण, HP कमी करणं आणि डुप्लिकेट RC आदी कामांसाठी 30 ते 45 दिवस विलंब होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. अर्ज साक्षांकित असतानाही आधार कार्ड, पॅन कार्ड आणि OTPची सक्ती केली जात असल्याबाबत संघटनेनं सवाल उपस्थित केलाय. तसंच HSRP नंबर प्लेट संदर्भात शासनानं मुदतवाढ दिली असताना अपॉइंटमेंट पावतीची सक्ती करून कामं अडवली जात असल्याची तक्रार करण्यात येतेय. प्रशासनानं तात्काळ खुलासा करून कामकाज सुरळीत करावं, अन्यथा RTO कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र क्रांती सेनेनं आज निवेदनाद्वारे दिलाय. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख उदय लाड, अजित पाटील, जयदीप शेळके, संदीप पाटील, विजय जाधव, अभिमन्यू पाटील, बंडा मुसळे, बाबा मुजावर, स्वप्नील बहिरशेठ, कमलेश नाझरे, संपत चौगुले, अजित खाडे, शब्बीर शेख, मौला मुल्ला, अरुण खाडे, प्रणित चितारी उपस्थित होते. इचलकरंजी महापालिकेत विरोधी शिवशाहू विकास आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून संजय कांबळे आणि इम्रान हावेरी या दोघांची नावं निश्चित झाली आहेत.
आघाडीचे गटनेते उदय पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपचे 43, शिवसेनेचे शिंदे गटाचे 3 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 आणि शिवशाहू विकास आघाडीचे 17 असे सुमारे 65 उमेदवार निवडून आलेत. सध्या महापालिकेत 6 स्वीकृत नगरसेवक निवडून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवशाहू विकास आघाडीकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी संजय कांबळे आणि इम्रान हावेरी यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. नाव निश्चितीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. आघाडीचे गटनेते उदय पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. कांबळे हे प्रभाग क्रमांक 12 मधून भाजप उमेदवाराकडून पराभूत झाले होते. यापूर्वी त्यांनी नगराध्यक्ष म्हणूनही काम केलंय. हावेरी यांना सुद्धा युवक वर्गातून मोठी पसंती आहे. श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना युद्ध पातळीवर सुरुवात झाली असून सध्या मंदिराच्या जतन आणि संवर्धनाअंतर्गत मंदिरातील दगडाचे आणि शिल्पांचे सौंदर्य सँड ब्लास्टिंगनं म्हणजे वाळूच्या विशिष्ट पद्धतीनं मारा करून खोलवण्याचं काम सुरू आहे. श्री ज्योतिबा मंदिराच्या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामं ज्योतिबा मंदिर परिसरात सुरू आहेत. सुरुवातीला मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय. ज्योतिबा मंदिरासाठी 32 कोटी आणि यमाई मंदिरासाठी 8 कोटीच्या कार्यारंभाचा आदेश देण्यात आलाय. विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात विद्युतीकरण, अग्निशमन, सीसीटीव्ही, रोषणाईची कामं केली जाणार आहेत. एकूण 170 कोटींची कामं पहिल्या टप्प्यात होणार असून यामध्ये ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटांचं रुंदीकरण करून दक्षिण द्वार ते मंदिर मुख्य प्रवेश मार्गाचं रुंदीकरण करण्यात येणार आहे. हुजूरवाडा इमारत परिसरात माहिती केंद्र उभारलं जाणार आहे. मुख्य यात्रा ठिकाणचे आणि पालखी मार्गाचे विस्तारीकरण करून मार्ग प्रशस्त केला जाणार आहे. पार्किंग, स्वच्छतागृह, निवास व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा, अन्नछत्र, प्रसाद विक्री केंद्र, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षांचं पुनर्रोपण, सोलर प्लांट, पाणी पुरवठा आदी विकास कामं करण्यात येणार आहेत. सध्या मंदिरातील दगडाचे आणि शिल्पांचे सौंदर्य सँड ब्लास्टिंग गननं म्हणजेच वाळूचा विशिष्ट पद्धतीनं मारा करून खुलवण्याचं काम मंदिर परिसरातील दगडी ओवऱ्यांमध्ये सुरू आहे. मंदिर शिखरावरील रंगाचे साचलेले थर काढण्याचं काम सुरू आहे. या विकास कामांमुळे मंदिर आणि परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. पर्यटन वाढीला आणखी चालना मिळणार आहे. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये इचलकरंजी महापालिकेनं राज्यात दुसरा क्रमांक मिळवलाय. महापालिकेला यासाठी 7 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालंय. महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागानं माझी वसुंधरा 5.0 योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि अधिकारी यांचे गुणानुक्रम मंगळवारी जाहीर केले. लोकसंख्या गटात राज्यस्तरावर इचलकरंजी महानगरपालिकेनं दुसरा क्रमांक मिळवला. इचलकरंजी महापालिकेनं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनेक कामं केली आहेत. यामध्ये ऑक्सिजन पार्क, उद्यान, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर सिस्टीम, वृक्षारोपण यासह विविध कामांचा समावेश आहे. दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल 5 कोटी आणि माझी वसुंधरामधील भूमी या विभागामध्ये विशेष काम केल्याबद्दल 2 कोटी असा एकूण 7 कोटी रुपयांचं बक्षीस इचलकरंजी महापालिकेला प्राप्त झालंय. महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. पुरस्कार रक्कमेतून शहर अधिकाधिक पर्यावरणपूरक बनवून पुढील वर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळवणार असल्याचा विश्वास महापौर धातुंडे आणि उपमहापौर डाळ्या यांनी व्यक्त केला. यावेळी उपायुक्त नंदू परळकर, पर्यावरण विभाग प्रमुख उमेश कांबळे आदी उपस्थित होते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राधानगरी शहराच्या स्थापनेला 118 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राधानगरीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहराच्या ऐतिहासिक ठेव्यांचं पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं प्रतिपादन गोकुळचे संचालक नूतन जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी केलंय. इसवी सन 1908 साली छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी राधानगरी शहराची स्थापना केली आहे. या स्थापनेला 118 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राधानगरीत आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला. यानिमित्त नूतन जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांनी राधानगरीच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकला. शहराच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील आणि AY पाटील यांच्या माध्यमातून राधानगरीचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य, शिक्षण, रस्ते आणि पाणी पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. राधानगरी देवगड मार्ग होण्यापूर्वी या परिसरातील शिवगड हा टोल नाका म्हणून कार्यरत होता. या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देत पर्यटन विकासाची नवी संकल्पना राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तालुक्याचं मुख्यालय जे आपलं आहे राधानगरी, त्याच्या प्रवेशद्वारावरती एक शिवाजी महाराजांचं यथोचित पुतळा पूर्णाकृती तिथं उभा करावा असा आम्ही संकल्प या निमित्तानं केलेला आहे. आणि त्या कामाला आम्ही पहिलं काम म्हणून आम्ही प्राधान्यानं हाती घेणार आहे. आणि राधानगरीच्या ऐतिहासिक गावाच्या प्रवेशद्वारावर जर हे स्मारक आम्ही उभा करू शकलो तर निश्चितपणानं राधान तालुक्यातील किंबहुना या परिसरातील सर्व जनतेला जे हिंदुस्थानचे अखंड प्रेरणास्रोत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दलची अधिक माहिती तर आहेच सर्वांना, परंतु त्याचा एक प्रेरणास्रोत चांगल्या पद्धतीने लोकांसमोर येईल अशी आमची अपेक्षा स्मारकाच्या माध्यमातून आम्हाला लोकांसमोर आणायची आहे. स्मारक उभा करण्यासाठी या जिल्ह्याचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासोबत माजी आमदार मालुराजे छत्रपती यांनी देखील ह्या स्मारकाला जे काय आवश्यक आहे ती सर्व मदत करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यामुळं लोकसहभागातून आणि वेगवेगळ्या शासकीय निधीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला हे स्मारक भविष्यामध्ये पूर्ण करायचं आहे. यावेळी सम्राट केरकर आणि संजय पारकर यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला नूतन पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, दादासाहेब सांगावकर, मारुती टिपुगडे, चंद्रकांत चौगले, विश्वास राऊत, प्रकाश बालणकर, संदीप पाटील, राजाराम निउंगरे, संजय माळकर, रमेश पाटील बचाटे, शिवाजी चौगले, युवराज कुंभार, रमेश राणे, प्रणव पालकर, दीपक शेळके, सुरेश आडसूळ, मारुती पाटील आदी उपस्थित होते. तारदाळात दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांच्या टोळीनं घरातील दागिने, रोकड मिळून 2 लाखांचा ऐवज लंपास केलाय. सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तारदाळातील कुलकर्णी मळ्यात विठ्ठल गायकवाड आणि त्यांची पत्नी उज्ज्वला गायकवाड गेल्या कित्येक वर्षांपासून राहत आहेत. सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमाराला दरोडेखोर दरवाजा तोडून त्यांच्या घरात शिरले. दरोडेखोरांच्या टोळीनं घरातील साहित्य अस्ताव्यस्तपणे फेकलं. त्यांनी उज्ज्वला यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी, मंगळसूत्र, कानातील रिंगा, चांदीचं पैंजण आणि लोखंडी पेटीतील 25,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे. चोरी केल्यानंतर त्यांनी गायकवाड दाम्पत्याला घरात कोंडून ठेवलं होतं. गायकवाड यांनी याबाबत शहापूर पोलिसात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करतायत. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उद्या साजरी होतीये. यासाठी कोल्हापूर शहरातील मंडळांनी जयंतीची जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्राचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी होतीये. याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. कोल्हापुरात मुख्य आकर्षण असतं ते शिवाजी पेठेतील श्री शिवाजी तरुण मंडळाच्या जयंतीचं. यंदा या सोहळ्याचं स्वरूप अधिक व्यापक करण्यात आलं असून याला शिवाजी पेठ शिवमहोत्सव असं नाव देण्यात आलंय. या महोत्सवात भव्य व्यासपीठ उभारून त्यावर शिवकालीन प्रतिकात्मक सेट, त्याचबरोबर अश्वारूढ शिवरायांचा पुतळा विराजमान करण्यात आलाय. उद्या सकाळी शिवजन्म सोहळा आणि पारंपरिक पद्धतीचा बाज ठेवून भव्य शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवार पेठेत सुद्धा मावळा ग्रुपच्या वतीनं भव्य व्यासपीठ उभारून शिवरायांचा पुतळा उभारण्यात आलाय. यासह पताका, झेंडे लावून परिसरात सजावट करण्यात आली आहे. या निमित्तानं झेंडे, बिल्ले, हातातील बँड, स्टिकर, लहान मोठे पुतळे आदी खरेदीसाठी शिवप्रेमींची रेलचेल दिसून आली. एकंदरीत उद्याची संपूर्ण तयारी मंडळाकडून करण्यात आली असून या निमित्तानं संपूर्ण शहर शिवमय झालंय. ग्रामीण भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देऊन संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान राबवण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासून या अभियानाची सुरुवात होणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीत उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय हे प्रमुख घटक असणार आहेत. 31 मार्च 2027 पर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे.
राज्यातील आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक सुधारणा करणं, प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण कमी करून त्यांचं निर्मूलन करणं, माता आणि बालकांचं आरोग्यमान उंचावणं यासाठी ग्रामपातळीवर प्रभावी अभियान राबवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्यानुसार 1 एप्रिलपासून राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान राबवण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार असून याच्या अंमलबजावणीत उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय हे प्रमुख घटक असणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून आयुष्मान भारत, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पोषण अभियान, स्वच्छ भारत अभियान या महत्त्वाकांक्षी योजनांचीही अंमलबजावणी प्रभावीपणे आणि गतिमान होईल असा शासनाला विश्वास आहे. एकात्मिक कार्यप्रणाली आणि पारदर्शक मूल्यांकन प्रणालीच्या आधारे या अभियानातून गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आरोग्य संपन्न ग्राम म्हणून मानांकन आणि प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा शासनाचा मानस आहे. राज्यात 31 मार्च 2027 पर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. राज्यातील 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान. घटस्फोट प्रकरणी व्हॉट्सअप चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग वापरण्यास परवानगी. छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय. पायलटच्या मदतीनंच अजित पवारांचा घातपात. रोहित पवारांचा थेट आरोप. अजित पवारांच्या अपघाताचं राजकारण म्हणजे सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार. रोहित पवारांनी हे धंदे बंद करावे. राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट. राजकीय वर्तुळात चर्चा. जळगावमध्ये चिमुकल्यानं खेळताना मुकुट समजून ॲल्युमिनियमचं भांडं घातलं डोक्यात. डॉक्टरांनी धोका पत्करून प्लंबरच्या मदतीनं केली यशस्वी सुटका. कोल्हापुरातील सासने कॉलनी आणि परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशानं विशाल मांगोरे आणि त्याच्या साथीदारांनी सचिन पोद्दार यांच्या घरावर मंगळवारी रात्री सशस्त्र हल्ला केला होता. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संशयित मांगोरे आणि मोमीन या दोघांना अटक केली आहे. कोल्हापुरातल्या ITIच्या पाठीमागे असलेल्या सासने कॉलनी इथं वर्चस्व वादातून विशाल मांगोरे या तरुणानं गेल्या 2 वर्षात वारंवार शस्त्राचा धाक दाखवत प्रचंड दहशत निर्माण केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर यापूर्वी कारवाई केली आहे. मात्र तरीही त्याची दहशत सुरूच होती. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी सचिन पोतदार यांच्या घरावर सशस्त्र हल्ला करत खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यामुळे या कॉलनीत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी गुन्हे शोध पथकातील हवालदार प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रशांत पांडव, अमर पाटील आणि प्रवीण सावंत यांना घटनास्थळी पाठवलं. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवून पोलिसांनी संशयित मांगोरे आणि शाहरुख मोमीन या दोघांना अटक करून पोलिसी खाक्या दाखवला. या टोळीच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिकांना स्वतःच्या घरात जीव मुठीत धरून बसावं लागतंय. या टोळीवर अंकुश निर्माण करण्यासाठी पोलिसांनी त्यांची या कॉलनी आणि परिसरातून धिंड काढली होती. भरवस्तीत वारंवार शस्त्राचा धाक दाखवत हल्ले करणाऱ्या या टोळीवर कठोर कारवाई करून मोक्का लावण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जातीये. पट्टण कोडोलीत कोट्यावधी रुपये खर्चून जलजीवन मिशन योजनेतून नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली आहे. गावातील राजर्षी शाहू बेघर वसाहतीत उभारण्यात आलेल्या जलकुंभातून पाणी पुरवठा होत नसल्याबद्दलचं वृत्त एस न्यूजनं प्रसारित केलं होतं. अखेर या वृत्ताची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनानं पाणी पुरवठा सुरू केलाय. ग्रामीण भागातला प्रत्येक नागरिक पाण्यावाचून वंचित राहू नये यासाठी केंद्र सरकार जलजीवन मिशन ही योजना राबवतंय. त्यासाठी कोट्यावधीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या अनेक गावांमध्ये ही योजना कार्यान्वित आहे.
हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली गावालाही या योजनेचा लाभ मिळालाय. पट्टण कोडोलीतील राजर्षी शाहू बेघर वसाहतीमध्ये या योजनेअंतर्गत जलकुंभ उभारण्यात आलाय. पण गेल्या 1.5 वर्षांपासून हा जलकुंभ एखाद्या पुतळ्याप्रमाणे उभा होता. त्यात पाणी साठवून त्याचा पुरवठाच केला जात नव्हता. ग्रामपंचायत प्रशासनानं या जलकुंभातून ग्रामस्थांना पाण्याचा एक थेंबही पुरवठा केला नसल्यानं स्थानिकांमधून संताप व्यक्त होत होता. एस न्यूजनं स्थानिकांच्या या समस्येला वाचा फोडत जलजीवनच्या जलकुंभाला मुहूर्त कधी मिळणार अशा आशयाची बातमी प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासनानं तात्काळ जलजीवन योजनेच्या जलकुंभाचा लोकार्पण सोहळा घेऊन पाणीपुरवठा सुरू केलाय. एस न्यूजच्या बातमीची दखल घेत पाणीपुरवठा सुरू झाल्यानं राजर्षी शाहू बेघर वसाहतीमधील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय. राजर्षी शाहू पार्कमध्ये गेले किती वर्ष आम्ही राहतोय आणि पाण्याची खूप मोठी टंचाई होती. आम्हाला डोक्यावरून पाणी आणायला लागत होतं. आमच्या भागात 2 वर्ष टॉकी मंजूर होऊन बांधण्यात आली होती, पण त्या टॉकीला पाणी नव्हतं. आणि एस न्यूजने ही दखल घेऊन बातमी प्रसारित केली आणि ग्रामपंचायतमधील प्रशासनाने येऊन आम्हाला पाण्याची सोय करून दिली. पाणी आलं आणि आमच्या सर्व भागातील लोकांना खूप मोठा आनंद झाला, समाधान वाटलं. आणि ही बातमी दिल्याबद्दल एस न्यूजचे मी खूप मनापासून आभारी आहे. मी गेले 8 ते 9 वर्ष झाले या भागात राहतोय. या भागात पाण्याचा प्रश्न इतका भेडसाळ होता. महिलांचे, नागरिकांचे, लहान मुलांचे या पाण्यामुळे भरपूर हाल होत होते. अनेक वर्षे ही समस्या या भागामध्ये भेडसावत होती. या सर्व समस्या एस न्यूज या चॅनलने प्रसारित केली. त्याच्यामुळे त्वरित आणि तात्काळ प्रशासन जागे झाले. एस न्यूज नेहमीच सर्वसामान्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम करत असतं. पट्टण कोडोलीतील पाणी योजनेसंदर्भात एस न्यूजनं प्रसारित केलेल्या बातमीमुळं ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली आहे. एस न्यूजसाठी पट्टण कोडोलीहून रिजवान मुजावर. करवीर तालुक्यातील नंदवाळ ग्रामस्थांचा राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या आदर्श गावांचा 3 दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. ग्लोबल फंड फॉर चिल्ड्रन आणि अवनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला. लोकसहभागातून ग्रामीण विकासाची नवी क्रांती घडवण्यासाठी ग्लोबल फंड फॉर चिल्ड्रन आणि अवनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत करवीर तालुक्यातील नंदवाळच्या ग्रामस्थांसाठी राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार या आदर्श गावांचा 3 दिवसीय सलोखा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. लोकसहभागातून एखाद्या गावाचा कायमस्वरूपी कसा कायापालट होऊ शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव या ग्रामस्थांनी घेतला. या अभ्यास दौऱ्यादरम्यान सर्वप्रथम ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पुढाकारातून कायापालट झालेल्या राळेगण सिद्धी गावाला भेट देण्यात आली. 98 वर्षीय अण्णा हजारे यांनी नंदवाळच्या ग्रामस्थांचं स्वागत करत त्यांच्याशी संवाद साधला. जर तुम्हाला आयुष्यात काही मोठं साध्य करायचं असेल तर तुमच्यात त्याग करण्याची वृत्ती हवी असा कानमंत्र त्यांनी दिला. अण्णांचे गेल्या 14 वर्षांचे सहकारी नाना आवारी यांनी या टीमला मार्गदर्शन केलं. 510 कुटुंबांनी मिळून एका दुष्काळग्रस्त जमिनीचं आर्थिकदृष्ट्या सक्षम गावात कसं रूपांतर केलं याविषयी त्यांनी माहिती दिली. या गावातील 510 पैकी 450 कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत कार्यरत आहेत. ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानातून उभारलेले 85 बंधारे आणि सौर ऊर्जा प्रकल्पामुळं गावाचा चेहरा मोहरा बदललाय. या सौर प्रकल्पामुळं राळेगण सिद्धीसह इतर 5 गावांना शेतीसाठी 12 तास वीज उपलब्ध होतीये अशी माहिती यावेळी देण्यात आली. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात नंदवाळ ग्रामस्थांनी पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील हिवरे बाजार गावाला भेट दिली. गावानं राबवलेल्या प्रसिद्ध 4 बंदी तत्वांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये झाडं तोडण्यावर बंदी, मुक्त चराईवर बंदी, कुटुंब नियोजनासाठी नसबंदी, दारूबंदी आदींचा समावेश होता. कडक सामाजिक सुधारणा आणि प्रगत जलसंधारणामुळं हिवरे बाजारनं पाणी आणि विजेची टंचाई कायमची दूर केली आहे. आज हे गाव करोडपतींचं गाव म्हणून ओळखलं जातं, जिथं 60हून अधिक कुटुंबांचं उत्पन्न 4 स्तरावरचं आहे. हा अभ्यास दौरा केवळ एक भेट नसून नंदवाळच्या ग्रामस्थांसाठी विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार करण्यासाठीची प्रेरणा देणारा उपक्रम ठरलाय. लोकसहभाग प्रत्यक्ष कसं कार्य करतो हे आम्ही इथं पाहिलं. जर आपण एकत्र आलो तर आमचं गावही देशासाठी एक आदर्श मॉडेल बनू शकतं असा विश्वास नंदवाळच्या ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. या अभ्यास दौऱ्यासाठी अवनी संस्थेच्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांचं मार्गदर्शन लाभलं. तर संस्थेच्या स्माईल टीमच्या विक्रांत जाधव, जयश्री कांबळे, शाहरुख आटपाडे, कौशल्या आगरे यांनी या दौऱ्यासाठी परिश्रम घेतले.
देशातील सध्याचा विकास सर्वभक्षी बाजार संस्कृतीचं लक्षण असल्यानं विकासाच्या संकल्पनाची पुनर्मांडणी होणं आवश्यक आहे. यासाठी पर्यावरणाचा प्रश्न जीवनवादाशी जोडला गेला तरच मानवी जीवन सुसह्य होईल, असं मत ख्यातनाम पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केलंय. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री गो जाधव पत्रकारिता अभ्यासनाच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचं पद्मश्री डॉक्टर गो जाधव पत्रकारिता अध्यासन, हिंदी अधिविभाग, किर्लोस्कर ऑइल इंजिन आणि लक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं साहित्य, संस्कृती, विज्ञान, माध्यमं आणि शाश्वत विकास यावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे होते. यावेळी बोलताना पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी ब्रिटिश राजवटीपूर्वी जलव्यवस्थापन, शेती, उद्योग समृद्ध होते. ब्रिटिश राजवटीनंतर त्यांनी सर्व मूलभूत संरचनेवर अतिक्रमण केलं. तेव्हापासून पर्यावरणाच्या ऱ्हासाला सुरुवात झाल्याचं सांगितलं. सध्याचा विकास म्हणजे सर्वभक्षी बाजार संस्कृतीचं लक्षण आहे. त्याची पुनर्मांडणी होऊन त्यात जीवनवाद यायला हवा. यासाठी पर्यावरणाचा प्रश्न जीवनवादाशी जोडला गेला तरच मानवी जीवन सुसह्य होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच उष्णता वाढीचा परिणाम केवळ पर्यावरणावरच नाही तर मानवी मेंदू आणि कार्यक्षमतेवर होतोय. आपण स्मार्ट सिटी तयार करण्यावर भर देतोय, पण स्मार्ट शहरांमध्ये पर्यावरणाकडे दुर्लक्ष केलं जाणं गंभीर असल्याचं देऊळगावकर यांनी सांगितलं. यावेळी पद्मश्री डॉक्टर गो जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव, हिंदी विभागाच्या प्रभारी प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर तृप्ती करेकट्टी, सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर, डॉक्टर सुमेधा साळुंखे, लक्ष्मी फाउंडेशनचे विनायक देसाई, ज्येष्ठ आर्किटेक्ट शिरीष बेरी, सौभाग्यवती बेरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, ज्येष्ठ संपादक रावसाहेब पुजारी, राजश्री साकळे, डॉक्टर अविनाश भाले, डॉक्टर प्रकाश मुंज, डॉक्टर संतोष कोळेकर, डॉक्टर जयसिंग कांबळे, डॉक्टर गीता दौडमणी, डॉक्टर सुवर्णा गावडे, जयप्रकाश पाटील, अनुप जत्राटकर यांच्यासह संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर हिप हॉप कम्युनिटी अँड बॅटल ऑफ इंडिया यांच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त लॉर्ड शिवा हिप हॉप फेस्ट 2026चं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 100हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत सुपरएक्स ग्रुपनं प्रथम क्रमांक पटकावला. DYP सिटीमध्ये ही स्पर्धा पार पडली. यासाठी एस न्यूज हा मीडिया पार्टनर होते. कोल्हापूर हिप हॉप कम्युनिटी अँड बॅटल ऑफ इंडिया यांच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त लॉर्ड शिवा या हिप हॉप फेस्ट 2026चं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टचं यंदाचं हे दुसरं वर्ष होतं. DYP सिटी आणि कोल्हापूरमधील के युनिट डान्स स्कूलच्या सहकार्यानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. नवोदित नर्तकांना योग्य संधी मिळावी या उद्देशानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 100हून अधिक हिपहॉप आणि भरतनाट्यम यामधील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नर्तक सहभागी झाले होते. या नर्तकांनी नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. या स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम हिप हॉप आर्टिस्ट अल्ट्रा हंक उर्फ सूरज सिंग उपस्थित होते. या स्पर्धेत सुपरएक्स ग्रुपनं प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक पॉपिंग पीस ग्रुपनं मिळवला. या कार्यक्रमासाठी के युनिट डान्स स्कूलचे अध्यक्ष नृत्य विशारद करण गायकवाड, शामू कल्लामुळे, सोहेल सरगुर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी एस न्यूज मीडिया पार्टनर होते. अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी उदयभान यादव या संशयिताविरोधात जुना राजवाडा पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी मूळचा उत्तर प्रदेशचा आणि सध्या फुलेवाडी इथं राहणाऱ्या उदयभान राम बहाल यादव याला अटक केली आहे. मूळचा उत्तर प्रदेशचा पण सध्या कोल्हापुरातील फुलेवाडी इथं राहणाऱ्या संशयित आरोपी उदयभान राम बहाल यादव याची पीडित अल्पवयीन मुलीबरोबर ओळख झाली. त्यानं पीडित मुलीला फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचं आमिष दाखवलं. त्यानंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलीमध्ये शारीरिक बदल झाल्याचं तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर आईनं तिला डॉक्टरांकडे नेऊन शारीरिक तपासणी केली. डॉक्टर तपासणीनंतर ती गर्भवती असल्याचं निदर्शनाला आलं. त्यानंतर पीडितेला विश्वासात घेऊन आईनं विचारणा केली असता तिनं याबाबतची सविस्तर माहिती आईला दिली. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदयभान राम बहाल यादव याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी उदयभान राम बहाल यादव याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
राधानगरी तालुक्यातील आकनूर गावात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. मंगळवारी रात्री चोरट्यांनी 2 बंद घरांना लक्ष्य केलं. यात एका घरातील सुमारे 1 लाखाचा ऐवज लंपास केला. सलग 2 घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. राधानगरी तालुक्यातील अखनूर इथल्या दत्त मंदिर आणि गहिनीनाथ मंदिर परिसरात राहणारे इलाई दादासो मुल्लाणी हे मुंबई इथं स्थायिक आहेत. त्यांचं घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सुमारे 1 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी घरातील CCTV कॅमेऱ्याचा DVRही लंपास केला. दुसरी घरफोडी खिंडी भरवडे अकनूर रस्ता परिसरात झाली. गजानन रंगापुरे यांचे घर अनेक दिवसांपासून बंद होते. ते पुणे इथं वास्तव्यास असल्यानं चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून सामानाची उलथापालथ करण्यात आली. मात्र नेमकी किती चोरी झाली याचा तपशील समजू शकलेला नाही. तर सगळे दरवाजा वगैरे तोडलेला होता. त्याच्यानंतर मी इथल्या गावकऱ्यांनी एक 2-3 घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तक्रार देण्यासाठी. कानातलं एक आमच्या मामीचं टॉपचं एक म्हणजे सोन्याचा एक दागिना साधारण 1 ते 1.25 तोळ्याचा दागिना चोरी झालेली आहे. इतर ते CCTVचं DVR सगळं वायरी कापून सगळं घेऊनच गेलेले आहेत आणि CCTV सगळं फिरवलेलं होतं. माझा अंदाज नुसतं 1.5 लाखाची नुकसान ते 2 लाखाची झालेलं आहे. या परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असून रात्री पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी केली जाते. पत्नीनं सोडचिठ्ठी दिल्याचा राग मनात धरून पत्नीच्या मनात भीती निर्माण व्हावी या उद्देशानं व्हॅलेंटाईन डे दिवशी भानामतीचा अघोरी प्रकार केल्याचा प्रकार पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं उघडकीला आला होता. या प्रकरणी सागर जेऊरकर याला कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. कोमल दरबारे यांनी कोडोली पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली होती. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीत राहणाऱ्या सागर जेऊरकर आणि कोमल दरबारे यांचा 2 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला असून कोमल या कोडोलीतच आईवडिलांकडे राहत आहेत. 14 फेब्रुवारीला स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्हॅलेंटाईन डे दिवशी एका झाडावर बाहुलीला तरुणीचा फोटो काळ्या रंगाच्या दोऱ्यानं बांधल्याचा प्रकार उघडकीला आला होता. त्या फोटोवर हळदी कुंकू वाहून खिळे ठोकण्यात आले होते. या प्रकारानं परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांनी या प्रकाराची माहिती कोडोली पोलिसांना दिली होती. पोलिसांनी माहिती घेतली असता झाडावरील बाहुलीला कोमल यांचा फोटो बांधल्याचं आढळून आलंय. कोमल यांना हा प्रकार समजताच त्या घाबरल्या. अखेर त्यांनी या प्रकाराबद्दल सागर जेऊरकरवर संशय व्यक्त करत त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कोडोली पोलिसांनी सागर जेऊरकरला अटक केली आहे. इचलकरंजी जवळील शहापूरमधील कृष्णानगर परिसरात शेतामध्ये एका परप्रांतीय तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीला आलाय. तरुणाचा चेहरा छिन्नविछिन्न केल्यानं त्याची ओळख पटलेली नाही. या घटनेमुळे खळबळ उडाली असून शहापूर पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. इचलकरंजी जवळील शहापूर इथल्या कृष्णानगरकडून सोलगे मळ्याकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावरील मोकळ्या शेतात एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती आज सकाळी शहापूर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं. घटनास्थळी मृतदेहाशेजारी रक्तानं माखलेला दगड आणि चप्पल मिळून आली आहे. चेहरा पूर्णपणे ठेचलेला असल्यानं मृताची ओळख पटलेली नाही. शहापूर पोलीस CCTVच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. अबुधाबी इथं दिनांक 7 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान ओपन मास्टर्स गेम्स पार पडल्या. जगभरातील सुमारे 25,000 खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग होता. 38 विविध क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या या भव्य स्पर्धेत 92हून अधिक देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत कोल्हापुरातील मंगळवार पेठेत राहणाऱ्या शिल्पा दीपक जोशी यांनी उल्लेखनीय यश संपादन केलंय. टेबल टेनिस स्पर्धेत 55 वर्षावरील महिला गटात शिल्पा जोशी यांनी सुवर्ण पदक पटकावलं. त्यांच्या अचूक फटकेबाजी आणि आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत हा मानाचा किताब मिळवला. तसंच 45 वर्षावरील महिला दुहेरी गटात त्यांनी आपल्या जोडीदार डॉक्टर अनघा जोशी यांच्या समवेत रौप्य पदकाची कमाई केली. दोघींच्या समन्वयपूर्ण खेळामुळे भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकलंय. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल आमदार रोहित पवार यांनी पत्रकार बैठक घेऊन हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला होता.
आज त्यांनी पुन्हा पत्रकार बैठक घेत विमान कंपनीशी सत्तेतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे संबंध असल्याकडे लक्ष वेधत विमान दुर्घटनेचा तपास होईपर्यंत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना त्या पदावरून हटवावं, तसंच विमान दुर्घटनेचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांवर नियंत्रण ठेवणारी एक समिती स्थापन करून त्यामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह न्यायाधीशांचा समावेश करावा अशी मागणी केली आहे. आजच्या पत्रकार बैठकीत आमदार रोहित पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चेतील काही गोष्टी उघड करण्यासह अनेक धक्कादायक खुलासे केलेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं काल दिलेल्या माहितीमध्ये ब्लॅक बॉक्स जळाल्याचा उल्लेख आश्चर्यकारक आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार आजच्या पत्रकार बैठकीत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. AIIBनं दिलेल्या माहितीमध्ये विमानाच्या मॉडेलचा चुकीचा उल्लेख केल्यामुळं दुर्घटनेचा तपास पारदर्शी होणार का असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलाय. टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी काम करते, का आम्ही ऑब्जेक्शन घेतो या एजन्सीवर आणि DGCAच्या आत्ताच्या लोकांवर, सगळ्याच नाही पण काही लोकांवर. इथं लिहिलं लेअरजेट 45 एअरक्राफ्ट. हे लेअरजेट 45 एअरक्राफ्टच नाही आहे, हे लेअरजेट 45 कुठे रे XR हे विमान आहे. हे आहे लेअरजेट 45 जे अजूनसुद्धा उडते. हे 1 स्टेप पूर्वीचं आहे आणि हे विमान आहे अजितदादांचं. हे आहे XR. हे अमेरिकेतून बाय केलं होतं. पुढे मी तुम्हाला डिटेल्स देतो. म्हणजे एजन्सी, कालचा रिपोर्ट तुम्ही वाचून बघा DGCAचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लेअरजेट 45 दिलंय. फक्त आम्ही म्हणतोय XR आहे आणि ते खरंच XR आहे. हे वेबसाईट ही त्या VSRची वेबसाईट आहे आणि अमेरिकेवरून ते विमान घेतलं, त्याचे डिटेल्स पुढे जाऊन बघितले ते सुद्धा XR आहेत. म्हणजे तुम्ही टेक्निकल एजन्सी असताना, तुम्ही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना तुम्ही जर मॉडेलच चुकवत असाल तर तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा. मोठ्या नेत्यांनी सांगितलंय की रोहित पवार असं ऑब्जेक्शन घेत नाही. काल कुठला तरी इथला एक मुंबई पुरता मोठा नेता का छोटा नेता त्यांनी सांगितलं की का ऑब्जेक्शन घेत, याच्यासाठी आम्ही ऑब्जेक्शन घेतोय. तुम्ही याच्यामध्येच जर मॉडेलच चुकवत असाल तर पुढे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही कशी करणार आहात असा प्रश्न आहे. पुढे दुर्घटनेच्या चौकशीसाठी 4 दिवसांनी समिती नेमणं, प्राथमिक अहवाल अद्याप प्रसिद्ध न होणं याबद्दल नाराजी व्यक्त करत VSR कंपनीला DGCAकडून पाठीशी घातलं जातंय असा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय. टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी काम करते, का आम्ही ऑब्जेक्शन घेतो या एजन्सीवर आणि DGCAच्या आत्ताच्या लोकांवर, सगळ्याच नाही पण काही लोकांवर. इथं लिहिलं लेअरजेट 45 एअरक्राफ्ट. हे लेअरजेट 45 एअरक्राफ्टच नाही आहे, हे लेअरजेट 45 कुठे रे XR हे विमान आहे. हे आहे लेअरजेट 45 जे अजूनसुद्धा उडते. हे 1 स्टेप पूर्वीचं आहे आणि हे विमान आहे अजितदादांचं. हे आहे XR. हे अमेरिकेतून बाय केलं होतं. पुढे मी तुम्हाला डिटेल्स देतो. म्हणजे एजन्सी, कालचा रिपोर्ट तुम्ही वाचून बघा DGCAचा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लेअरजेट 45 दिलंय. फक्त आम्ही म्हणतोय XR आहे आणि ते खरंच XR आहे. हे वेबसाईट ही त्या VSRची वेबसाईट आहे आणि अमेरिकेवरून ते विमान घेतलं, त्याचे डिटेल्स पुढे जाऊन बघितले ते सुद्धा XR आहेत. म्हणजे तुम्ही टेक्निकल एजन्सी असताना, तुम्ही टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना तुम्ही जर मॉडेलच चुकवत असाल तर तुमच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा. मोठ्या नेत्यांनी सांगितलंय की रोहित पवार असं ऑब्जेक्शन घेत नाही. काल कुठला तरी इथला एक मुंबई पुरता मोठा नेता का छोटा नेता त्यांनी सांगितलं की का ऑब्जेक्शन घेत, याच्यासाठी आम्ही ऑब्जेक्शन घेतोय. तुम्ही याच्यामध्येच जर मॉडेलच चुकवत असाल तर पुढे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही कशी करणार आहात असा प्रश्न आहे. पुढे सुमित ठक्कर नावाच्या ट्रोलरनं अपघाताच्या अगोदर 2 दिवस अगोदर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार अशी पोस्ट करत ती डिलीट केल्याकडे लक्ष वेधत गृहमंत्र्यांनी याची गांभीर्यानं दखल घ्यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ॲक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती आणि ती 7.5 मिनिटानंतर त्यांनी डिलीट केली आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो असं काहीतरी त्या महाशयाने लिहिलं होतं. ह्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत. VSRशी जवळचे संबंध असल्यामुळं विमान दुर्घटनेचा तपास होईपर्यंत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांना त्या पदावरून हटवावं अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आणि हे जे मी बोललो लग्न हे ते जे काय आहे तर ते जे केंद्रीय मंत्री आहेत जे एव्हिएशनचे, आत्तापर्यंत तुमच्याकडनं प्रायमरी रिपोर्ट तिथं आला नाही. आणि रोहित सिंगच्या लग्नामध्ये तुमचेच जर प्रमुख नेते रोहित सिंग जो VSRचा मालक आहे त्याच्या लग्नाला 1.5-2 वर्षापूर्वी जात असतील
तर मग आम्ही कशी अपेक्षा करू की तुम्ही ट्रान्सपरंटली ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन कराल. आणि असं जर तुम्ही सरळ सरळ स्टेटमेंट देत असाल की VSR कंपनीची काय चूक नाही, तर मग आमची पहिली मागणी असेल की हे इन्व्हेस्टिगेशन होऊस तर हे जे मंत्री आहेत TDPचे त्यांना वेगळी जबाबदारी द्यावी. पण या जबाबदारीवरनं म्हणजे या पदावरनं त्यांना त्या ठिकाणी लगेचच्या लगेच काढण्यात यावं अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. कारण का ह्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी लिंकिंग त्यांचा असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन हे नीट होऊ शकत नाही अशी आमची भूमिका आहे. या मंत्र्यांची ह्याच्यामध्ये चूक आहे नाही तर कुठे इन्व्हॉल्ड असेल असं आम्ही म्हणत नाही या घातपातात. पण VSRला तुम्ही वाचवत आहात असं कुठंतरी एक चित्र आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. विमान दुर्घटनेचा आत्तापर्यंतचा जो तपास आहे त्यावर नाराजी व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी तपास यंत्रणांवर नियंत्रण ठेवणारी समिती स्थापन करावी. त्यामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधींसह न्यायाधीश आणि अन्य व्यक्तींचा समावेश करावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आणि हे जे मी बोललो लग्न हे ते जे काय आहे तर ते जे केंद्रीय मंत्री आहेत जे एव्हिएशनचे आत्तापर्यंत तुमच्याकडनं प्रायमरी रिपोर्ट तिथं आला नाही. आणि रोहित सिंगच्या लग्नामध्ये तुमचेच जर प्रमुख नेते रोहित सिंग जो VSRचा मालक आहे त्याच्या लग्नाला 1.5-2 वर्षापूर्वी जात असतील तर मग आम्ही कशी अपेक्षा करू की तुम्ही ट्रान्सपरंटली ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन कराल. आणि असं जर तुम्ही सरळ सरळ स्टेटमेंट देत असाल की VSR कंपनीची काय चूक नाही, तर मग आमची पहिली मागणी असेल की हे इन्व्हेस्टिगेशन होऊस तर हे जे मंत्री आहेत TDPचे त्यांना वेगळी जबाबदारी द्यावी. पण या जबाबदारीवरनं म्हणजे या पदावरनं त्यांना त्या ठिकाणी लगेचच्या लगेच काढण्यात यावं अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. कारण का ह्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी लिंकिंग त्यांचा असल्यामुळे इन्व्हेस्टिगेशन हे नीट होऊ शकत नाही अशी आमची भूमिका आहे. या मंत्र्यांची ह्याच्यामध्ये चूक आहे नाही तर कुठे इन्व्हॉल्ड असेल असं आम्ही म्हणत नाही या घातपातात. पण VSRला तुम्ही वाचवत आहात असं कुठंतरी एक चित्र आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. या पत्रकार परिषदेच्या अखेरच्या टप्प्यात आमदार रोहित पवार यांनी या दुर्घटनेच्या राजकीय बाजूकडे लक्ष वेधताना गंभीर बाबी मांडल्यात. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मार्गदर्शक कागदपत्र असा सांकेतिक उल्लेख करत पैसे वाटपाच्या नियोजनाबाबत केलेला उल्लेख खळबळ उडवून देणारा आहे. आता हा घातपाताचं जे काही दृष्टिकोन आहे एक तुम्ही समजून घ्या. म्हणजे लोकांना प्रश्न पडलेला आहे ह्याच्यात खरंच राजकारण असेल तर जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे. याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही NDA बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी. नाही तर दुसरा जो सिनारिओ आहे दृष्टिकोन आहे की दादाच NDAमध्ये राहणार नाहीत, दादाच NDAतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांसाठीची लढाई आमच्यावर लढतील. आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा. त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल तर या 2 दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पण एक अजून जाता जाता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ही कदाचित जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे अजितदादाच्या पक्षातले जे कुठले उमेदवार आहेत त्यांना हा मुद्दा कळेल. जेव्हा नगर परिषदचं इलेक्शन झालं होतं, नगरपंचायतचं इलेक्शन झालं होतं, महानगरपालिकेचं इलेक्शन झालं होतं तेव्हा दादा सगळ्या गोष्टीचं नियोजन त्या ठिकाणी बघत होते. आजच्या राजकारणामध्ये काम करत असताना इलेक्शन लढत असताना आपल्याला कशाची जरूरत असते तर आपल्याला मार्गदर्शक प्रमाणपत्र आणि कागदांची जरूरत असते. मार्गदर्शक कागद हे काय असतात हे कधीतरी मी नंतर त्या ठिकाणी आपल्याला सांगेल. पण एखादं मोठं इलेक्शन असेल तर मार्गदर्शक कागद हे जास्त लागतात, छोटं इलेक्शन असेल तर कमी लागतात. पण दादांचा हा अपघात होण्यापूर्वी सगळं नियोजन हे दादा करायचे. पण त्या कागदांचं मार्गदर्शक जे कागद आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन हे दुसरा कुठला तरी नेता करायचा. 28 तारखेला असंही आम्हाला कळतंय, आता कळतंय म्हणून आम्ही सांगतोय की या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनचं या मार्गदर्शक कागदांचं योग्य असं नियोजन त्या ठिकाणी झालं होतं. आणि निर्णय असा झाला होता 200 पट ताकद या मार्गदर्शक कागदांच्या माध्यमातून इथं लावली जाणार. सगळं ठरलं, सगळं झालं. दुर्दैवाने 28ची घटना त्या ठिकाणी घडली आणि आम्हाला असं कळतंय की दादा नसताना या 200 पट ताकद जी लावली जाणार होती मार्गदर्शक कागदाच्या माध्यमातून
फक्त 50 पटच ताकद त्याच्यामध्ये लावली, 150 पट ताकद कमी लावल्यामुळे सुद्धा ते जे उमेदवार आहेत ते कुठंतरी काही गोष्टींच्या बाबतीत कमकुवत पडले आणि एकटे पडले दादा नसताना, अशी ती चर्चा आहे. त्यामुळे 150 पट ताकद का कमी लावली आणि कुणी लावली ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी खोलात जावं लागेल. असे अनेक आहेत. आणि मी काय राजकारण करतो असं नाही, आजपर्यंत राजकारण करत असलो असतो, जे बोललो ते खोटं निघालं असतं, पण जे मुद्दे मांडले, कारण शेवटी इन्व्हेस्टिगेशन करत असताना टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन इज इम्पॉर्टंट. आणि त्याच्याच बरोबर जर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आपण करतोय तर त्याच्यामध्ये एक दिवस आधी काय घडलं, एक महिना आधी काय घडलं, कोण कोणाला भेटलं, नंतर काय घडलं, कोण कसं वागतंय, कोण किती भावनिक आहे, कोण कुठल्या विषयामध्ये, एखाद्या महत्त्वाच्या विषयामध्ये चर्चा करत असताना कोण कुठल्या भावनेतून त्या ठिकाणी बोलतं, हे सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तरच त्याला राईट इन्व्हेस्टिगेशन आपण म्हणू शकतो. त्यामुळे आमची मागणी आहे की याच्यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्हावं आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन तर व्हावंच, पण टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय चुका आहेत हे मी तुम्हाला आधी सांगितल्यामुळेच याच्यामध्ये मोठे रिस्ट्रक्चरिंग करण्याची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जरूरत आहे. पुढे आमदार रोहित पवार यांनी यावेळी माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्षपदी ज्यांची निवड झाली आहे ते प्रफुल्ल पटेल यांचा थेट उल्लेख टाळत त्यांना टोले लगावलेत. तसंच विलिनीकरणासंदर्भात आमदार जयंत पाटील यांच्या घरीच दादांच्या उपस्थितीत 13 बैठका झाल्याचा आणि अमोल कोल्हे एकत्रित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व्हावेत ही दादांची इच्छा होती असे गौप्यस्फोट केलेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत समाधानकारक तपास होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असंही आमदार रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या तपासाबद्दल इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांची पोलिसांना नोटीस. राज्य शासनाच्या परवानगीनंतर कोरटकर विरोधात दोषारोपपत्र दाखल करणार. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढेंची माहिती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठीचे 8ही अर्ज वैध. बिनविरोध निवडीच्या घोषणेची औपचारिकता बाकी. शिरोळ तालुक्यातील महायुतीमधील नेत्यांमधील वादाची पातळी घसरली. आरोप प्रत्यारोप कुटुंबियांपर्यंत पोहोचले. पट्टण कोडोलीतील राजर्षी शाहू बेघर वसाहतीमधील जलकुंभातून अखेर पाणीपुरवठा सुरू. एस न्यूजच्या बातमीची दखल. आणि डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांच्यासह त्यांच्या स्नुषा पूजा ऋतुराज पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.